श्री सद्गुरु चरित्र. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री सद्गुरु चरित्र. सौख्य होय इह परत्र. श्री सद्गुरु चरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे. प्रासादिक म्हणजे देवाचेने प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे या नाव प्रासादिक. त्याचे भक्तीचे कौतुक या नाव प्रासादिक. सहज बोलता विवेक प्रगट होय. या ग्रंथात संसार, प्रपंच, परमार्थ याची सर्वांगीण शिकवण आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही मानव धर्मातील मुख्य अंगे आहेत व या चारी पुरुषार्थात उत्तम होण्याची शिकवण याच ग्रंथात आहे. या ग्रंथाच्या श्रवणाने मनुष्याच्या अष्टविश्व दारिद्र्याचा नाश होईल. अष्टविश्व दारिद्र्य म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, संशय, चिंता. श्रवणाची विवेकाची जोड नसेल तर भ्रष्टाचार होतो, अनाचार होतो, मनुष्य दारिद्र्यी होतो. कामाचा अतिरेक झाला म्हणजे स्त्रियांवर अत्याचार होतो. क्रोधाचा अतिरेक झाला म्हणजे हिंसा, खून, दंगल होते. मदाचा अतिरेक झाला म्हणजे अनीती, अन्याय, छळ होतो. मत्सराचा अतिरेक झाला म्हणजे चांगल्या गोष्टीला दूषण देणे, सद्गुण सत्प्रवृत्तीचा विरोध करणे सुरू होते. सर्वांचा तो द्वेष करू लागतो. हेवा, तिरस्कार जन्माला येतात. लोभाचा अतिरेक झाला म्हणजे भ्रष्टाचार होतो. दंभाचा अतिरेक झाला म्हणजे मनुष्य फसवणूक, लबाडी, ढोंग करायला लागतो. संशय, चिंतेचा अतिरेक झाला की चित्त, वित्त, स्वास्थ्य गमावून आत्मघात, कुटुंबघात करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे या दारिद्र्यामुळे सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, गावाचे, शहराचे, देशाचे स्वास्थ्य बिघडल्याने जीवन उद्ध्वस्त होते. पर्यायाने समाजाची, राष्ट्राची हानी होते. सुख, समाधान, समृद्धी, विश्रांती नष्ट होते. श्री सद्गुरु चरित्रातील श्रवणातून दिलेली शिकवण ही संपूर्ण विवेकावर आधारित आहे व यातूनच बहुमोल नैतिक मूल्याची जोपासना होईल. मात्र त्यासाठी याचे उत्तम श्रवण व्हावे ही जबाबदारी समाजातील प्रत्येक स्त्री, पुरुष, अबालवृद्धांवर आहे. ही जबाबदारी ओळखून श्रवण केले तर प्रत्येक मनुष्याला स्वतःचे सर्वांगाने कल्याण करता येईल व याचा फायदा पर्यायाने सर्व विश्वाला होईल. या समर्थ वचनांनी आठवण यावेळी होत आहे. कारण कित्येक शतके भगवंत वचनांनी परिपूर्ण भरलेला हा ग्रंथ, हा ज्ञानाचा अमूल्य खजिना दुर्लक्षित राहिला. श्री समर्थ कृपेने आज खुला होत आहे. संत परंपरेची अशी अपेक्षा आहे की हे अद्वैत गुह्य ज्ञान सर्व थरातील सर्वसामान्यापर्यंत, अबालवृद्ध स्त्रियांपर्यंत पोचावे. याची जमिनीत पुरलेल्या धनाच्या हंड्यासारखी अवस्था होऊ नये. तर हा हंडा जमिनीतून जडत्व, देहबुद्धी बाहेर काढावा. त्यासाठी त्यावर माजलेले अंगण, वेष्टिलेले वेल तोडावे. कारण वेल तोडल्याशिवाय हंड्याची प्राप्ती नाही व असे हे अमूल्य अमाप धन आपल्याच अंगणात, पिंडात दडलेले आहे. हे या द्विजाला माहीत नाही. स्वतः श्री सद्गुरु या द्विजाकडे आले नसते तर वेलाच्या शेंगावरच हा उपजीविका करीत राहिला असता. म्हणजे जो तो काय म्हणाला असता. श्री सद्गुरु चरित्र हा आपला अवाक्यातील ग्रंथ नाही. तो वाचायला आपण पात्र नाही. पूर्वपार जसा तो राहिला तसाच ठेवूया असे झाले असते तर आपणास त्यातील अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाली नसती. या ग्रंथाची रचना श्री समर्थांनी 3 भागात व 3 प्रकारे केली आहे. ती अशी: 1 ते 24 हे ज्ञान अध्याय म्हणजे प्रपंच विवरण.
25 ते 37 हे कर्म अध्याय म्हणजे संसाराचं विवरण. 38 ते 52 हे उपासना अध्याय म्हणजे परमार्थ विवरण. हे वाचताना असा विचार मनात येईल की संसार व प्रपंच एकच आहेत आणि असे असताना 2 स्वतंत्र अध्याय का लिहिले? याचे उत्तर असे की संसार वेगळा व प्रपंच वेगळा. संसार म्हणजे आई, वडील, पत्नी, मुले, घर, उद्योगधंदा, मिळकत इत्यादी. आणि प्रपंच म्हणजे आपला स्वतःचा स्वतंत्र असा हा देह प्रपंच की जो 84 तत्वाचा बनला आहे. यामध्ये मुख्य सूत्र असे की हा देह प्रपंच जर ठाकठीक नेटका नसेल, विस्कळीत झालेला असेल तर संसार कसा काय करणार? मग पुढे परमार्थाचा विवेक तरी कसा घेणार? लोकांचा असा समज आहे की तपस्वी लोकांना रंभा, अप्सरा, मेनकेने फसवले. हे चूक आहे. ते का फसले? देह प्रपंच नेटका झाला नव्हता म्हणून. देह प्रपंच नेटका करण्यापूर्वी पूर्ण स्थिती प्राप्त करायला गेलो. जर ते श्री सद्गुरूंना शरण गेले असते तर प्रतिसृष्टी निर्माण करायची पाळीच त्यांच्यावर आली नसती, तर ते श्री सद्गुरू सृष्टीत वावरले असते. याचाच अर्थ त्यांनी स्वतःची फजिती करून घेतली. अशीच फजिती ब्रह्मा, विष्णू, महेशाने करून घेतली होती. उपासनेचा आश्रय घ्यायचा सोडून ते उपासनेची परीक्षा घ्यायला गेले म्हणून त्यांची बाळे झाली. म्हणजेच या श्री सद्गुरू चरित्रात संसाराचे, प्रपंचाचे व परमार्थाचे यथार्थ विवरण अंतर्भूत आहे. सर्व जाती, धर्म, परंपरा, वर्ण, नीती, नियम, वेदशास्त्रे इत्यादी अनेक प्रकारचे सर्वांगीण निरूपण त्यात आहे. इतकेच नव्हे तर श्री सद्गुरू चरित्रातील अनेक अध्यायात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, यवन, चांडाळ, ब्रह्मराक्षस याचाही उल्लेख दाखले विवरणासह आहेत. याचा अर्थ ही श्रीपाद श्रीवल्लभ स्वारी सर्व धर्म समभाव ठेवून त्याही पलीकडची दूरदृष्टी ठेवून होती. सर्व थरातल्या सर्व प्रकारच्या माणसांना जवळ करणारी होती. त्याची दुःखे निवारण करणारी, त्यांना सुख समाधान मिळावे यासाठी आयुष्यभर झिजणारी होती. त्यावेळी चांडाळ हा जातीहीन समजत. ब्रह्मराक्षस हा शब्द उच्चारला तरी थरकाप होत. असे पण समर्थ किती दयाळू कृपाळू आहेत की त्यांनी अशा स्थितीतील व्यक्तीचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून कार्य केले. आता समर्थ म्हणजे कुणी एक व्यक्ती नसून आजपर्यंत जेवढे संत महात्मे होऊन गेले ते समर्थ. त्यांनी उपासनेतून जो प्रचंड पुण्यकाळ उभा केला तोही समर्थ. त्या पूर्व पुण्याईवर आपण आज सुखी समाधानी आहोत. जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, भाषाभेद संतांनी कधीच मानला नाही. म्हणूनच सर्व वर्ण, जाती, धर्माच्या माणसांना त्यांनी सतत जवळ केले. केव्हाही जवळच करतील. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर विश्वात जन्माला आलेला प्रत्येक मनुष्याची अंतरस्थिती, पिंडरचना, घडण याची प्रतिकात्मक ओळख या ग्रंथात आहे. पहिल्याच अध्यायात मंगळाचरणात भक्ती, पूजा, अर्चा, उपासना करूनही भ्रमिष्ट झालेल्या, भरकटलेल्या माणसाचे वर्णन आहे. अशा अवस्थेत फिरत असताना दुसऱ्या अध्यायात त्याला सिद्ध पुरुष भेटले व इथूनच गुरु-शिष्य संवादाची सुरुवात झाली. जसा दासबोधात गुरु-शिष्य संवाद तसाच इथे सिद्ध नामधारका संवाद. दोन्ही ग्रंथ एकाच परंपरेचे. श्री सद्गुरू चरित्रात भगवंत वचने आहेत आणि श्रीमद दासबोधातही तीच आहेत. सिद्ध नामधारक संवाद हा केवळ गुरु-शिष्य संवाद आहे आणि त्यातील नामधारक ही वरिष्ठ एक व्यक्ती नसून जे नाव धारण करून आलेले आपण सर्व आहोत. म्हणजेच नामधारक हा आपणा लाखाचा प्रतिनिधी आहे. नामधारक म्हणजे आपणच म्हणाला. ही अशी कित्येक वर्ष उपासना करूनही मी हा असा
दळिद्रीच का राहिलो? सिद्धाने त्वरित उत्तर दिले, सद्गुरु कृपा होय ज्यासी, दैन्य दिसे केचे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंके नर. एसी वस्तू पुजुनी, दैन्य वृत्ती सांगसी झणी, नसेल तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. श्री समर्थ रामदासांनीही हेच सांगितले. यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. म्हणजे समर्थांचा दास झालो म्हणतोस व असमर्थच राहिलो असे कसे म्हणतोस? दुसऱ्या शिष्यदीपक आख्यानामध्ये असा उल्लेख आहे. भूतलावर अवतीर्ण होण्यापूर्वी कली जेव्हा ब्रह्मदेवासमोर आला तेव्हा त्याने लिंग व जिव्हा धरली होती. यातील संकेत असा की कली लिंग व जिभेवर ताबा घेईल. लोकांचा लिंग जिभेवर ताबा राहणार नाही, पण श्री सद्गुरु कृपे ताबा ठेवल्यास तर कली केसही वाकडा करू शकणार नाही. तिथे त्याची हार होईल. 3रा अध्याय अंबरीश व्रत निरूपण असा आहे. त्यातील महत्त्वाचा भाग असा, भुक्ती मुक्ती परमार्थ, जे जे वांछिले मनात, ते ते साध्य होय त्वरित, सद्गुरु चरित्र ऐकता. ज्यासी नाही दृढ भक्ती, सदा दैन्य कष्टती, सद्गुरुवरील बोल ठेविती, अविद्या माया वेष्टोनी. कार्याकारण अवतार होतील, कवचित प्रकट कवचित गुपित, हे ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे. 4था अध्याय अनुसूया आख्यान, याबाबतचे विवरण पुढे आहे. दत्त अवतार 5व्या अध्यायात आहे. म्हणजेच या पंचमहाभूतिक देहात 5वा अध्याय श्री स्वारी नियंता अवतरला आहे. ईश्वरी किती दयाळू कृपाळू आहे. तो कुणालाच नाही म्हणत नाही. तो भेदाभेद पाहत नाही, कारण भेदाभेद अमंगळ, मानवाकडे मात्र भेद असतो, म्हणूनच त्याचे नाव मानव. ईश्वराकडे भेद असता तर त्याने रावणाला आत्मलिंग दिले नसते, कारण रावणाला 100 वेळा आत्मलिंग दिले तरी त्याचा काहीच उपयोग नाही. जोपर्यंत त्याचा गोकर्ण क्षेत्रात 7वी दास्यभक्ती प्रवेश होत नाही, त्याला या क्षेत्रात महिमा कळत नाही, तोपर्यंत त्याला ते कसे पेलणार? खालीच ठेवावे लागेल. म्हणजे 7वा अध्याय कुठला? ज्या क्षेत्रात पापे प्रवेश करू शकत नाही, मात्र गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करीपर्यंत त्या राजाने जन्मांतरीचे पापे त्याच्या पिच्छाच पुरवित होती. जिथे वास्तव्य केल्याने पापाचा नाश होऊन मनुष्याला विश्रांती समाधान मिळते व त्याची अज्ञान भ्रांती जाते असे क्षेत्र, गरुड नागाला मिळत नाही असे क्षेत्र, याबाबत पुराणात उत्तम दृष्टांत आहे. नारद हा अतिशय चंचल, क्षणभरही एका ठिकाणी स्थिरता नाही असा होता. त्याला तसा शाप आहे. एकदा तो द्वारकेत गेला तेव्हा त्याला स्वतःला अनुभव आला की इथे आल्यापासून आपली अस्थिरता, चंचल गेले आहे. तेव्हा त्याने श्रीकृष्णाकडे चौकशी केल्यावर कळले की या क्षेत्रात प्रभावच असा आहे की कुणीच अस्थिर बेचैन मनुष्य या ठिकाणी आला की त्याला स्थैर्य प्राप्त होते. नंतर काम झाल्यावर नारद द्वारकेच्या बाहेर पडला तेव्हा पुन्हा तो मूळ पदावर आला. म्हणजेच अद्वैत दृष्टीने पाहता द्वारका व गोकर्ण क्षेत्र वेगळे नाहीत. आता गोकर्ण क्षेत्र कुठले? गो म्हणजे भगवंत वचनाने, कर्ण म्हणजे त्याचे श्रवण, क्षेत्र म्हणजे आपला हा देह, म्हणजेच भगवंत वचनाने आध्यात्मिक निरूपणाचे श्रवण करणारा दास, हेच गोकर्ण क्षेत्र आहे व त्यामध्ये उपासनेचा महिमा वर्णन केला आहे. 8व्या अध्यायात माता पुत्रास जीव देण्याची पाळी आणली त्या शनी प्रदोषाची कथा आहे. म्हणजेच अज्ञानामुळे मनुष्याची काय अवस्था होते याचा हा संकेत आहे. वस्तुस्थितीचा विसर झाल्याने अशा अनेक कल्पना, कामना, भावना, इच्छा, आकांक्षा पाठी मनुष्य लागतो आणि दिशाहीन होतो, भरकटतो. म्हणजेच परमेश्वराने दिलेल्या बुद्धी शक्तीचा विक्रमी समर्थांच्या आज्ञामुळे व्यय करतो. आत्मविश्वास ढळमळीत होतो, नैराश्य येते. याचा अर्थ अज्ञान हे जन्मत
मनुष्याचा सोबत आहे. अज्ञानातून सुटका होण्यासाठी ज्ञानबोध हवा, जाणीव विवेक हवा. 8वा अध्याय म्हणजे काय? 8वे मृत्यूस्थान, जडत्व देहबुद्धी, हाच 8वा अध्याय. मग अशा स्थितीत कोण सुखी समाधानी होईल? अज्ञान घालविणारा श्री सद्गुरू भेटला तर. 9व्या अध्यायात रजकाला वर दिला आहे. हा रजक म्हणजे आपले जिवंत प्रतीक. स्वतःचे कपडे धुवायचे सोडून दुसऱ्याचे कपडे धुण्यासाठी गोळा केले. याचाच अर्थ आपले दोष जावे, कलंकशालन म्हणून हा धडपडला नाही. जगाच्या उठाठेवी करीत बसला, लोकांचा द्वेष मत्सर करीत राहिला. पण श्री सद्गुरू दर्शन झाल्याने निदान पुढे तरी उपासना करून त्यातून सुटशील असा वर त्याने या जन्मीच प्राप्त करून घेतला. 10व्यामध्ये तस्करवध व ब्राह्मणाला जीवनदान अशी कथा आहे. यातील अदैत्यबोध असा आपल्या 10 इंद्रियांचा ताबा तस्कराने घेतला होता. हे चोर म्हणजेच अभिमाने उठे मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. यात्रा करीत असताना कपट रूपाने ब्राह्मणासोबत होते. त्यांनी संधी पाहून ब्राह्मणाला मारून द्रव्यहरण केले, म्हणजेच आयुष्यभराची पुण्यायु कुकर्मात संपवली. जिवंत असून प्रेतवंत अवस्था केली. तेव्हा श्री सद्गुरू प्रगट होऊन त्यांनी तस्करांना मारले आणि त्यातल्याच एक चोर जिवंत ठेवून ब्राह्मणाला जिवंत केले, जागे केले, सावध केले, म्हणजेच कर्तव्याचे स्मरण देऊन उपासनेत आणले. 11वा अध्याय श्रीपाद अवतार गुरुपरंपरा असा आहे. त्यात म्हटले आहे की बाळ 1 वर्षाचे झाले तरी ते मूक होते, पण मोजी बंधन होताच ते वेद बोलू लागले व त्याने स्पर्श करताच लोखंडाचे 52 कशी सुवर्ण झाले. आता लौकिक दृष्ट्याने हा चमत्कार वाटेल, पण हा चमत्कार नसून यात ईश्वराचे गूढ संकेत सूत्र दडलेले आहे. मोजी बंधन झाल्याशिवाय कुणीही वेद बोलू शकणार नाही, म्हणजे भगवंत वचन, प्रासादिक निरूपण मुखातून बाहेर येणार नाही. मोजी म्हणजे 10 इंद्रिये व मन अशा 11 भागातील उर्मीचा आवेश, आवेग, लाटा यांना श्रवण उपासनेतून विकाराचा आवेग आवरणे हे मोजी बंधन. एकदा का प्रासादिक श्रवणाचा स्पर्श लोखंडाला जडत्व अज्ञान झाला की त्याने तत्काळ सुवर्णात रूपांतर होणारच. आता 12वा अध्याय ही उत्तम आहे. त्यात देह तो क्षणभंगूर नाही राहिले कवण स्थिर, जोवरी दृढ शरीर पुण्य मार्गे राहटावे, अहोरात्र आयुष्य उणे होत असे क्षणोक्षणे, करावा धर्म याची कारणे पूर्ववयासी पर्येचा, ज्या दिवशी पुण्य नाही वृथा गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही करावे पुण्य तत्काळी. अशी परखड शिकवणच नव्हे तर नियंत्याची आज्ञा आहे. प्रत्येकाने उपासनेचा आश्रयाखाली यावे अशीच भगवंताची इच्छा आहे. 13व्यामध्ये ज्या ब्राह्मणाला उदरव्यथा होती, अन्न हेच त्याचा शत्रू झाला होता, त्यामुळे तो प्राण देणार होता, पण तेच अन्न खायची श्री सद्गुरूंनी त्याला आज्ञा दिली व उदरव्यथा घालविली. यातही खूप विवरण आहे. 14व्या अध्यायात विप्र व यवन याची कथा नसून अहंकार, विषय, वासनाचा आहारी गेल्याने मनुष्याची काय अवस्था होते आणि या विषयाचा शासन श्री सद्गुरूंनाच करावे लागते. 16व्या अध्यायात उपासना करणाऱ्या लाखो माणसांचे 3 प्रकार दाखविलेत. कुणी अज्ञान, भीती यातून उपासना करतात, म्हणजे आम्ही देवाचे केले नाही तर देवाचा कोप होईल, तो होऊ नये म्हणून देवाचे करायचे, ही तमोगुणी उपासना. अनेक जण कामनिक उपासना करतात, ही रजोगुणी उपासना. फार थोडी माणसे निरपेक्ष उपासना करतात, ही सत्वगुणी उपासना. आणि दुसऱ्या अध्यायात या सर्वावर कडी करणारी शिष्य दीपकाची अत्यंत निष्काम निरपेक्ष उपासना दाखवली आहे की त्यात मुक्तीची अपेक्षाही ठेवली आहे. 17व्या अध्यायात स्वतःची जिव्हा कापणाऱ्या विप्राचे अज्ञान कुणी व कसे घालविले याचे विवरण आहे. 18व्या अध्यायात विप्राचे दैन्य, अज्ञान, दुःख, भ्रांती घालविण्यासाठी स्वतः श्री सद्गुरू काय काय करावे लागले, सद्गुणाची जोपासना जपणूक करायची म्हणजे किती अडथळे येतात
इतर विवरण आहे. अध्याय 19 ते 21 मध्ये भरपूर अद्यत्य विवरण आहे, केवळ कथा नाहीत. आता 22व्या वंध्या महिषी रोहन नाम या अध्यायातले वर्णन पहा. ब्राह्मणाच्या घरी कित्येक वर्षे म्हैस होती, मात्र दूध दुभते मिळावे या हेतूने ती पाळली असून तो हेतू सफल झाला नाही. उलट लोकांची मीठ माती वाहण्यासाठी रेडा म्हणूनच तिचा वापर केला. त्यामुळे ब्राह्मण व त्याच्या पत्नीची ठाम समजूत होती की ही म्हैस आता आयुष्यात दूध देणार नाही, म्हणून तर तिला वेसण घातली. म्हशीचे रूपांतर रेड्यात केले. पण चमत्कार असा झाला की श्री सद्गुरू कृपादृष्टी जेव्हा या म्हशीवर पडली तेव्हा श्री सद्गुरू आज्ञा मिळाली, आता हिला पाजून बघा, ती दूध देईल. यातील अद्वैत बोध असा, आयुष्यभर जी उपासना त्या ब्राह्मणाने केली ती वांस ठरली, पण त्याच उपासनेला जेव्हा श्री सद्गुरू कृपेची जोड मिळाली तेव्हा तीच वांस म्हैस दूध देऊ लागली. श्री सद्गुरू कृपे विहिरीत कदापि न घडे आत्महित, यमपुरीचा अनर्थ चुके ना येणे. म्हणजे श्री सद्गुरू चरित्र हे गोष्टीरूप चमत्कारांचा ग्रंथ नसून सर्व कथा रूपकात्मक व खोल विवरणाच्या आहेत. श्री सद्गुरुविना न श्रवण भवेत, कस्यापि कस्यचित विना करणेन शास्त्रस्य श्रवण तत कुतो भवेत. श्री सद्गुरू चरित्रात असे सुचवले आहे की रावणाचे प्रचंड भक्ती करून नियंत्याकडे मागितले काय तर अमरपद, अजिंक्यपद, म्हणजे देवाकडे काय मागायचे याचे मार्गदर्शन देणारा हवा, नाहीतर भक्ती शक्ती व्यर्थ. कुणाला मुले होत होती पण ती मतिमंद निपजत, कुणाला मुलेच होत नसत, कुणाची झालेली मुले जगत नसत, कुणाचा पती बाहेर ख्याली परस्त्रीत रत आहे, तर कुणाच्या व्याधीने जर्द झाला आहे, तर कुणाचं अल्पायुष्य मेला आहे, कुणा विप्राला 18 विश्वे दारिद्र्य आहे, तर कुणाला वेदच येत नाहीत. त्याचा श्री सद्गुरूंनी अनेक प्रकारे सांगून समजावूनही ऐकत नाहीत व शेवटी वादविवाद वितंडवाद यात अडकून ब्रह्मराक्षस होतात. याचे कारण काय? जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणी ब्रह्म राक्षस झाले. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त केची. यत्र नार्यस्तु पूजते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीचा अपमान होतो, विटंबना होते, अत्याचार होतात, तिथे सुख समाधान वैभव नांदत नाही. मग हे गृहस्थाचे घर असो किंवा राष्ट्र असो, त्याचा विध्वंस होणारच. स्त्री ही वेलीसारखी असून पुरुष हा वृक्षासमान तिचा भक्कम आधार आहे. तेव्हा त्याच्या आश्रयाने आधारेनेच तिने फुलावे, फळावे, बहरावे, अन्यथा ती तुडवली जाईल, नष्ट होईल. स्त्रीची शालीनता, सोशिकता, त्याग, सेवाभाव, चारित्र्य, पावित्र्य इत्यादी बाबत सखोल विवरण अध्याय 30 ते 31 मध्ये आहे. स्त्री जर मुक्त व्यवहार करू लागली तर कुटुंब संस्थाच उद्ध्वस्त होईल, अनिती अनाचार वाढेल, व पर्यायाने राष्ट्राचा विध्वंस होईल. परमेश्वराने पुरुष व प्रकृतीची निर्मिती करतानाच काय केले? स्त्री ही शोषिक, त्यागमूर्ती, सहनशील, कुटुंबवात्सल्य, शालीन अशीच घडवली. कारण कुटुंबांना आधारस्तंभ, सर्वांना सांभाळून सामावून घेणारी, प्रतिपाळ करणारी, दयाळू, प्रेमळ स्त्रीच आहे. अशा ऐश्वर्यसंपन्न स्त्रीवर कुटुंबाची जबाबदारी दिली आहे. म्हणजे समर्थांना असे अभिप्रेत आहे की स्त्रीने पतीच्या व्रतात राहिले पाहिजे व त्यासाठी तिचा पती व्रतस्थ पाहिजे. जर पतीच व्रतात नसेल तर स्त्री पतिव्रता असून काय उपयोग? म्हणूनच पतीला व्रतस्थ राहण्याची व स्त्रिया पतीच्या व्रतात राहण्याची उत्तम शिकवण श्री सद्गुरू चरित्रात आहे. याबाबत 44 अध्यायात उत्तम दृष्टांत आहे. विमर्शन राजाचा हजारो स्त्रियांशी संबंध होता व ही गोष्ट त्याच्या राणीला कधीपासून माहीत होती, परंतु तिने आकडत तांडव केले नाही, पतीचा रागद्वेष केला नाही,
कष्टी झाली नाही. उलट संधी मिळताच हात जोडून अत्यंत नम्रपणे तिने आज्ञा घेऊन विचारले की इतके सर्व प्रकारचे ऐश्वर्य असूनही तुम्हाला परस्त्रियाचे आकर्षण का वाटते? राजानेही त्याचे स्पष्टीकरण केले व हा परंपरागत दोष ओळखून दोघेही समजदारपणे वागले. दुसऱ्या शिष्य दीपख्यानात या अध्यायात असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवाचे 7 मानसपुत्र प्रथम जन्माला आले. त्याची नावे मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुलह, कर्तू, वसिष्ठ यातील गुह्य असे की विश्वाची निर्मिती झाल्यानंतर या 7 परंपरा सुरू झाल्या. लाखो वर्षानंतर आजही त्याच परंपरा चालू आहेत. प्रत्येक परंपरा स्वतःचे वैशिष्ट्य जपून आहे व या वेगळी 8वी परंपरा भूतलावर नाही. दुसरे उदाहरण असे 4थ्या अध्यायात ब्रह्मा विष्णू महेश अनुसयेचे सत्व पाहायला अत्रीच्या आश्रमात येतात. त्याची बाळे झाली ही कथा सर्वश्रुत आहेच, पण त्यातील गुह्य असे की ही केवळ पौराणिक गतगोष्ट नाही, तर त्यात नियंत्याचे सूत्र नियम प्रगट झाले आहेत. अत्री म्हणजे श्री सद्गुरू, अनुसूया म्हणजे श्री सद्गुरूशी संलग्न असलेली त्याच्या आज्ञेने प्राप्त झालेली उपासना. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या पिंडात असणारे प्रबळ त्रिगुण की ज्याचा पूर्ण पगडा देह, इंद्रिय, मन, बुद्धीवर आहे. आणि असा मनुष्य उपासनेत आल्यावर त्रिगुण जोर करतात. वृत्ती प्रभाव कुकर्माकडे प्रवृत्त करतो. म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात हा उपासनेत कसा किती दिवस टिकतो ते पाहू. त्याला आम्ही जे म्हणू ते करायला लावू आणि सत्कर्म करू देणारी नाही, व्रतभंग करून कुकर्मात ठेवू. अनुसयेचा व्यवस्वतालयात पाठवू. पण अत्री ऋषीच्या प्रभावाने श्री सद्गुरू कृपा पाठीशी असलेले श्री सद्गुरू सामर्थ्य सत्वहरण झाले नाहीच. उलट त्रिगुणाची बाळे झाली. म्हणजे जे प्रबळ झाले होते, ताबा घेऊन होते, त्याचा प्रभाव कमी केला. म्हणजे 4थ्या शुद्ध सत्वगुणाची अत्रिप्राप्ती झाल्याने दासाला उपासनेतून अनुसूया त्रिगुणावर ताबा घेता आला. म्हणजेच दत्त अवतरला. दत्त या शब्दाचा अर्थ त्रिगुण ज्याचा उदरीन समावेल आहेत. उत्पत्ती, स्थिती, प्रळयावर ज्यांनी सत्ता आहे असा एकमुखी दत्त 4था गुण. नंतर काय चमत्कार झाला. दुर्वास तमोगुण म्हणाला, माते उपासने मी तुझ्याजवळ राहू शकणार नाही. म्हणजे उपासनेतून तमोगुणाचे प्राबल्य कमी होते, नष्ट होते. नंतर चंद्र रजोगुण म्हणाला, मलाही तुझ्याजवळ राहता येणार नाही. म्हणजेच उपासनेतून रजोगुणाचा प्रभाव नष्ट झाला. नंतर विष्णू म्हणजेच दत्त म्हणजेच सत्वगुण म्हणाला, माते मी मात्र शेवटपर्यंत तुझ्याजवळ राहीन. याचा अर्थ उपासनेतून सत्ववृद्धी, सद्गती प्राप्त होते. हा यातील संकेत आहे. म्हणूनच श्री समर्थ प्रासादिक आध्यात्मिक सेवा समितीचे एकमुखी दत्ताचे अधिष्ठान का लावले याचा बोध होईल व श्री सद्गुरू आज्ञेने निरूपणातून या ग्रंथाचे श्रवण मनन निजदास झाल्या तर मनन कर्त्यास विशद परमार्थ होईल. या ग्रंथातूनच दासाचा संसार कसा करावा, प्रपंच नेटका कसा ठेवावा व देवकार्यासाठी देह झिजवून देहबुद्धीपासून सुटका करून सद्गती कशी प्राप्त करावी, दैवी गुणाची जोपासना करून अष्टऐश्वर्यात सुखी समाधानी स्वस्थ चित्त कसे व्हावे याचे यथार्थ मार्गदर्शन प्रत्येकाला होईल. भ्रांत, अवगुणी, अवलक्षणी, अज्ञानी मनुष्य विवेक वैराग्य सामर्थ्यवंत होईल. लहान मुलांच्या वर सद्विचार सत्कर्माचे संस्कार आतापासूनच ठसले जातील. स्त्रिया सत्वगुण संपन्न होऊन कुटुंबाला उत्तम स्थैर्य सुख समाधान देतील व त्याचा उदरी शुद्ध परंपरेचा वारसा जपणारी संतती जन्माला येईल की जेणेकरून सर्व विश्वालाच ऊर्जित अवस्था सुजलाम सुफलाम स्थिती प्राप्त होईल. अवगुणाच्या भूतलावरून उच्छेद होईल. भगवंत वचनाचा गजर जिथे जिथे ऐकू येईल. म्हणजेच पुढे अखंड एकच कृत सत्ययुग भूतलावर नांदेल. याच नियमाने संतांनी ज्या मार्गाने वाटचाल केली त्याच राजमार्गावरून
नियंत्याच्या आज्ञेने कुणाकडून कसलीही अपेक्षा न करता सर्व मानवजातीची सेवा, नीतिमूल्याची जोपासना व संवर्धन हे व्रत अंगीकारून आजही तसेच कार्य श्रीपाद श्री वल्लभाचे मुख्य अधिष्ठान लावून अखंड चालू आहे व पुढेही तसेच चालू राहील. श्री सद्गुरु चरित्रात फक्त श्रीपाद श्री वल्लभ ही स्वारी गुप्त झाल्याचाच उल्लेख आहे. स्वारी म्हणाली, गायनावर हरिकथा निरूपण माझी अत्यंत प्रीती आहे व अशा भक्ताचे सर्व मनोरथ मी पूर्ण करीन. याचा अर्थ स्वारीचे अवतार कार्य समाप्त झाले नाही तर ते युगांतापर्यंत चालूच राहणार आहे की जेणेकरून असंख्य माणसे श्रीसेवा दास्यभक्ती करून उपासनेचा मोठा आश्रय प्राप्त करतील. हा पूर्ण विश्वास ठेवून श्री सद्गुरुचरणी नम्र प्रार्थना करूया की ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञान मूर्तिमम द्वादातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्षमम एकनित्यम विमलमचल सर्वदी साक्षी भूतमम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुत्तम नमामि. काषाय वस्त्र करंदंडधारिण कमंडलु पद्मकरेण शंखम चक्रगदा भूषितभूषणाढ्य श्रीपादराज शरण प्रबंधे. ध्यानमूल सद्गुरुमूर्ते, पूजामूल सद्गुरुपदम, मंत्रमूल सद्गुरुवाक्य, मोक्षमूल सद्गुरुकृपा, अज्ञानमूल हरणम जन्मकर्म निवारणम, ज्ञानवैराग्य सिद्धार्थ सद्गुरुपादोदक पिपेत. कृते जनार्दनो हो त्रेतायाम रघुनंदन, द्वापारे रामकृष्ण च कलो श्रीपाद श्रीवल्लभ. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी ये निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. अशा उपासनेला आपले कोटी कोटी प्रणाम. श्री सद्गुरुभ्यो नमः.